सोलापुरात MK फाउंडेशन आयोजित शेतीमध्ये क्रांती घडवून आणणारे राष्ट्रपती पारितोषिक विजेते अभिनव फार्मर्स ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके यांचे सेंद्रिय व जैविक शेती माहिती आणि मार्गदर्शन शेतकरी शिबिर हे शहरातील विजापूर रोड येथील निर्मिती लॉन्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला। तर आलेल्या मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली व दक्षिणमधील काना कोपऱ्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी MK फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे यांचा सत्कारही करण्यात आला। प्रथमच शेती विषयावर भव्य दिव्य शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम आयोजित केल्याने महादेव कोगनुरे यांचे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। तर विधानसभेची निवडणूक लढवावी अशी इच्छाही त्यावेळी व्यक्त करण्यात आली। या शिबिराचा लाभ घेण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली। दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानवता प्रशालेचे मुख्याध्यापक सदाशिव भनमाने यांनी केलं। तर आलेल्या शेतकऱ्यांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली होती। सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी MK फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली व शेतकरी आणि महिलांनी लोकप्रधा न्यूज चॅनलशी बोलताना काय प्रतिक्रिया दिल्या ते पाहूयात। मी किल्ल्यामध्ये राहते। माझे नाव सुनीता लालू चव्हाण आहे आणि इथे आज शेतकरी मेळावा हे महादेव कोगनुरेच्या ह्याच्याने हे झालंय। म्हणजे आतापर्यंत कुठलेही आमदार, कुठलेही खासदार किंवा कुठलेही पदाधिकारी असू दे किंवा कुठलेही कर्मचारी असू दे असा शेतीविषयीचा कार्यक्रम घेतला नव्हता। तर आज आम्हाला इथं आल्यानंतर कळालं की शेतीविषयी काय काय करावं लागतं, कुठल्या भाजीपाला घालावं लागते किंवा कुठले फळभाज्या किंवा फुलभाज्या कमी पाण्यामध्ये कमी खर्चामध्ये कसं केलं जातंय ह्याविषयी आम्हाला माहिती मिळाली। आणि खरं असं म्हणायला गेलं तर महादेव कोगनुरे सर हे कुठल्या राजकारणामध्ये नसताना आज मीच कमी ते कमी 3-4-5 वर्षापासून सरांना ओळखते। तेव्हा आमची जास्त ओळख नव्हती, पण करोनाच्या काळापासून सरांची ओळख झाली। आणि खरं असं बघायला गेलं तर करोनाच्या काळामध्ये जेव्हा लोक एकमेकाजवळ यायला घाबरत होते, जेव्हा एकमेकापासून लांब घाबरायचे, थोडं जरी खो म्हणून केलं तरी लांब पळायचे। ज्या टायमाला हवे रस्त्यावरती किंवा छोट्या मोठ्या रस्त्यावरती गाड्या जात नव्हते, पोलीस किंवा ॲम्ब्युलन्सच्या अलावा दुसरे कुठलेही लोक नसायचे, फक्त पेशंट ह्याच्याशिवाय दुसरे कुठलेही लोक नसायचे। अशा टायमाला महादेव कोगनुरे सर धान्य वाटप केले प्रत्येक गावोगावी, प्रत्येक छोट्या छोट्या ठिकाणी। आज घरामध्ये गॅस नसायचं, त्यांच्या घरामध्ये पोट भरण्याची हे नव्हती, म्हणजे खाण्यापिण्याची हे नव्हती। तर त्याच्यामध्ये सरांनी धान्य वाटप केलं, किट वाटप केलं आणि गरीब लोकांचे पोट भरले आणि असं गरीब मुलांना वयाचे वाटप केले। आज 5 वर्षापासून मी बघते प्रत्येक गावोगावी जाऊन सरांनी वया वाटप करतात। आताच मला समजलं की सरांविषयी असं हसतात लोक की वया वाटप करून काय होणार आहे, पण हे जे पैसेवान लोक आहे ना त्यांना याची जाणीव नाही, पण जे गरीब लोक आहेत, जे शेतकरी लोक आहेत त्यांना शेतीमधून आज काही सुद्धा मिळत नाही। जेवढा आपण मिळवतो ते यार्डामध्ये जाऊन 10 रुपये किलो 15 रुपये किलोने घालतो नाही। तर महादेव कोगनुरे सरांनी त्या मुलांना, त्या विद्यार्थ्यांना त्या वहीचं वाटप केलं तर त्यांनाच जाणीव असते, गरिबांनाच जाणीव असते की काय असते त्या वहीची किंमत। ते गरीबाला, मोठे लोकांच्या जे असतात त्यांनी काय एक हॉटेलमध्ये जाऊन लाखो खर्च करतात, त्यांना काय किंमत असणार आहे त्या गरीबाची, पण काय किंमत असणार आहे। त्यांनी एक फक्त फाउंडेशन चालवतात तर ते एवढं करतात, पण उद्या राजकारणमध्ये जर त्यांनी पाऊल ठेवला आणि त्यांनी जर केला तर ते कुठपर्यंत जातील आणि गरीब लोकांना कुठपर्यंत मिळतील त्याचा अनुभव आम्हाला आत्ताच वाटतो। तर नमस्कार। MK माननीय बनशीत मदप्पा पुजारी राहणार मद्रे MK फाउंडेशन महादेव कोगनुरे यांनी अतिशय चांगला शेतकऱ्यासाठी एक प्रेरणा देणारे एक कार्यक्रम शिबिर ज्ञानेश्वर बोडके सरांचं एक शिबिर शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलं आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगलासा एक ज्ञान मिळाला।
आणि असंच कोगनुरे सरांनी असेच कार्यक्रम करत राहावं आणि शेतकऱ्याचं हित जपावं आणि सर्व शेतकरी म्हणून आम्ही त्यांना त्यांच्या कार्यामध्ये धीरेने सहभागी घेऊन आम्हीही त्यांच्या कामात आनंदाने एक पुस्तक देतो असं मी ग्वाही देतो आणि शेतकऱ्याचे असं त्यांनी पाठपुरावा करावा आणि शेतकऱ्याची खंत त्यांनी मनात घ्यावी. जसं जाळपोळ आणि कुठंतरी काहीतरी झालं तर हिरील पळून जातात, हा एक त्यांच्या मनात चांगला एक प्रश्न त्यांनी निर्माण घेतलेला आहे मनावर. असं त्यांच्या मनामध्ये अशीच मोठी संकल्पना राहावं असं मी ग्रामदैवत सिद्धेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो. नमस्कार, मी संदीप दायगुडे, जिल्हा ग्रामपंचायत सदस्य. आज इथे श्री माननीय सन्माननीय महादेवजी कोगनुरे साहेबांनी शेतकऱ्यांसाठी जो शेतकरी मेळावा ठेवला आणि याला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती विजेते आपले ज्ञानेश्वर बोडके साहेब यांना आमंत्रित करून योग्य मार्गदर्शन आणि शेतीविषयक संपूर्ण माहिती हे एकदम चांगल्या आणि सरळ आणि सोप्या भाषेत ग्रामीण भाषेमध्ये आम्हाला समजवलं. त्याबद्दल आम्ही त्यांचा खूप अभिनंदन आहे. पण ही कौतुकास्पद आहे की जे लोकप्रतिनिधी करायला पाहिजे खरं आपल्या तालुक्यामध्ये, पण एक सामाजिक कार्य घेऊन जे आपले कोगनुरे साहेबांनी जे काम हाती घेतलंय शेतकऱ्यांसाठी, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि सोप्या भाषेमध्ये शेतकऱ्याला समजेल अशा भाषेमध्ये आपल्या जवळच्या मनातले प्रश्न सहज व्यक्त करता येईल अशा नियोजन आणि आयोजित हा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्याच्या वतीने, आमच्या ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. अशाच प्रकारे त्यांनी सामाजिक जीवनामध्ये काम करत राहावं ही आपली अपेक्षा आहे. आमची एक शेतकऱ्यांची इथे कार्यक्रमाच्या मध्ये सगळ्यांची शेतकऱ्यांची एक मागणी होती की त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश करावा आणि खरंच तालुक्यामध्ये, दक्षिण तालुक्यामध्ये जिथे जिथे जाईल, जिथे जिथे संकट आले, जिथे जिथे लोकांना दुःख आलं, जिथे जिथे लोकांना आर्थिक मदतीची गरज लागली, तिथे कोगनुरे साहेब सर्वप्रथम हजर झाले आणि त्यांना निस्वार्थपणे त्यांनी लोकांना मदत केलेली आहे. त्याची जाणीव इकडे जनतेला आहे. जनतेतून आज मागणी होत आहे त्यांनी विधानसभा लढवावी. आमची सुद्धा इच्छा आहे की त्यांनी विधानसभा लढवावी. आम्हाला खूप खूप आभारी आहे की साहेब शेतकऱ्यांसाठी तुम्ही एक तळमळीने नेतृत्व तयार होत आहे, आमच्यातलं एक नेतृत्व तयार होत आहे. आम्ही तुम्हाला 100% पाठिंबा देऊ. तुम्ही विधानसभेसाठी इच्छुक व्हा. माझे नाव अंबिका भीमाशंकर मित्रे. आज मी इथे सेंद्रिय खताविषयी माहिती घेण्यासाठी माझ्या गटातल्या महिलांना घेऊन आले आहे. माझ्या शिंगड गावात 2 गट आहेत, एक बळीराजा गट आणि एक समृद्धी गट. या गटात प्रत्येक महिला आपल्या शेतात एकजुटीने काम करतात. त्यांना पण ह्या शेताची आणि हे सेंद्रिय शेताची माहिती कळवण्यासाठी मी इथं आणले आहे. हा काय व्यवसाय आहे, आम्हाला काय याच्याबद्दल माहिती मिळते, याच्यासाठी मी सर्व महिला येथे आलेल्या आहेत. तरी मी महादेव कोगनुरे यांच्या या साहेबांबरोबर बद्दल मी 2 शब्द सांगते. हे आमचे महादेव कोगनुरे साहेब आमच्यासाठी एक प्रेरणास्थानी आहेत. ते आम्हाला जेव्हा जेव्हा भेटतात आम्हाला आदर आणि एक आपुलकी भावना आम्हाला निर्माण होते. आमच्यासाठी यांनी काहीतरी करावी आणि आम्हाला यांच्याकडून काहीतरी एक मार्गदर्शन मिळावे असे आम्हाला पूर्ण मनापासून वाटत आहे.